विद्यार्थी मैत्रिणींनो, आजपासून आपण द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत. तर द्वितीय सत्रामध्ये 11 नंबरचं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. आपण प्रथम सत्रामध्ये भाग 1 मध्ये किती 5 चॅप्टर बघितले होते. आता आपण पुढचं द्वितीय सत्रामध्ये 11 नंबरचं प्रकाशाचे परावर्तन, नंतर ध्वनीचा अभ्यास, 13 नंबरचं चॅप्टर आहे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, आणि 14 नंबरचं चॅप्टर पदार्थ आपल्या वापरातील. असे या सत्राला म्हणजे द्वितीय सत्राला आपल्याला एकूण भाग विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचे एकूण असे किती चॅप्टर आहेत, आपल्याला 4 चॅप्टर अभ्यासायला आहेत. तर आपण 11 नंबरचं चॅप्टर जे आहे प्रकाशाचे परावर्तन याला आज आपण सुरुवात करणार आहोत. आधी चॅप्टरला सुरुवात करण्याआधी त्याच्यामध्ये काय काय आपण कोणकोणते मेन मुद्दे अभ्यासणार आहोत ते आहेत आरसा व आरशाचे प्रकार. पुढे आहे त्यात मग जे गोलीय आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, आणि गोलीय आरशामुळे होणारे विशालन. म्हणजे गोलीय आरसे जे आहेत त्याच्यामुळे जे प्रतिमा मिळतात ते आपण बघणार आहोत. हे बघण्याआधी हे अभ्यासण्याआधी आपण आधी बघणार आहोत प्रकाश म्हणजे काय व परावर्तन म्हणजे काय. आता आधी बघणार आहोत प्रकाश म्हणजे काय. प्रकाश म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ, व पुढील टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. प्रकाश, आता आपण साधारणतः प्रकाश म्हणजे सर्वसाधारण भाषेत आपण त्याला उजेड सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो? उजेड सुद्धा म्हणू शकतो. आता दिवस आहे किंवा उजेड आहे, याला पण आपण आता प्रकाश पडल्यावरच आपण म्हणतो की दिवस उगवला किंवा उजेड पडलेला आहे. किंवा लाईट आहे, लाईटचा पण हा काय एक प्रकारचा आपल्या घरात जे लाईट्स आहेत किंवा बल्ब आहे, ट्यूबलाइट्स आहे, याचा पण काय सर्वसाधारण आपण काय म्हणतो, तो लागल्यावर काय म्हणतो आपण, काय म्हणतो घरात प्रकाश पडला, किंवा अंधार असेल तरी लाईट लावले तर काय म्हणतो आपण प्रकाश पडला. तर साधारणतः 4 गुणिले 10⁻7 घात किती, 4 गुणिले 10⁻7 घात, किंवा हे कशात आहे मीटर मध्ये आहे ते 4 गुणिले 10⁻7 घात मीटर ते 7 गुणिले 10⁻7 घात मीटर. काय इथे 4 गुणिले 10⁻7 घात मीटर ते 7 गुणिले 10⁻7 घात मीटर ही जी तरंग लांबी आहे, तरंग लांबी म्हणजे काय, ज्या लहरी असतात, काय असतात लहरी, काय ही जी रेंज दिलेली आहे 4 गुणिले 10⁻7 घात मीटर ते 7 गुणिले 10⁻7 घात हा मीटर, ही रेंज दिलेली आहे. ही जी तरंग लांबीची रेंज आहे, तरंग लांबीची रेंज आहे. म्हणजे या रेंज मध्ये काय होतं, किंवा या सारणीमध्ये काय आपल्याला प्रकाश दिसण्याची शक्यता असते. ही काय तरंग लांबी म्हणजे तुम्ही ध्वनी म्हणू शकता किंवा लहरी सुद्धा म्हणू शकता. अशा झिगझॅग असतात किंवा सरळ पण असतात, जसं त्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हे तरंग लांबी आपण बघू शकतो. मग ही जी तरंग लांबी असणाऱ्या काय रेंज आहे त्या तरंग लांबीची, 4 गुणिले 10⁻7 घात ते 7 गुणिले 10⁻7 घात मीटर. हे काय, ही तरंग लांबीची काय ही रेंज दिलेली आहे, ती काय मीटर मध्ये आहे. असणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणाचा काय, या तरंग लांबीमध्ये जे विद्युत चुंबकीय प्रारण असते त्याचे परिणाम आपल्याला कसे परिणाम सभोवतालच्या वस्तू दिसू शकतात. हे काय या तरंग लांबीमध्ये जे विद्युत चुंबक आहे त्याचे जे परिणाम आहेत, परिणाम जे आपल्या सभोवतालच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय होतात दिसतात आहे. आता आपल्या घरात एखादं विद्युत चुंबक असेल तर आपण एखादं लोखंडी वस्तू जर त्याच्या समोर धरली तर काय होतं, ते चुंबक काय त्या लोखंडी वस्तूला खेचून घेतो, आपल्याकडे आकर्षून घेतो आहे. काय म्हणजे आपल्या आपल्या सभोवतालच्या ज्या वस्तू आहेत ह्या दिलेल्या तरंग लांबीमध्ये
तरंग लांबीमध्ये विद्युत चुंबकीय प्रमाणाचं जे प्रारणाचं जे परिणाम आहे म्हणजे विद्युत चुंबकाचा जो त्याचा जो स्वतःकडे वस्तू खेचून घेण्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तूंवर सभोवताली ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर आपल्याला दिसत असतो व हे जे प्रारण आहे यालाच प्रकाश किंवा अथवा दृश्य प्रकाश असे म्हणतात आणि हे जे त्याचं जे लक्षण आहे किंवा त्याच्या सभोवताली जे त्याने आवरण बनवलेलं आहे त्याला आपण प्रकाश म्हणतो थोडक्यात किंवा दृश्य प्रकाश कारण ते आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. आता लाईट लागला उजेड पडला किंवा प्रकाश पडला हा आपल्या डोळ्यांना दिसतो आहे किंवा बाहेर पण उजेड आहे किंवा प्रकाश आहे हा पण आपल्या डोळ्यांना काय दिसतो आहे. आता चुंबक आहे एखादं विद्युत चुंबक आहे त्याने त्याच्या सभोवतालच्या वस्तू काय स्वतःकडे आकर्षून घेतल्या आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसतो आहे. आता लाईट लागला याच्यात पण काय होतं काही प्रमाणात विद्युत चुंबक दिसतंय आणि त्याचा जो काय परिणाम आहे लाईट उजेड पडतो आहे किंवा प्रकाश दिसतोय मग याला आपण थोडक्यात काय म्हणतो प्रकाश म्हणतो किंवा दृश्य प्रकाश म्हणतो. आता पुढे बघणार आहोत प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. आपण बघू प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. इथे त्यांनी सांगितलं आहे की ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण हे काय होतात परत त्या पृष्ठभागावरून परत फिरतात मग त्याला काय म्हटलं त्या क्रियेला त्यांनी म्हटलं प्रकाशाचे परावर्तन म्हणलं. परावर्तन म्हणजे काय होतात परत येतात काय होतात परत. आता आरसा आहे आपल्या घरात आरशावर तुम्ही लाईट मारला किंवा बॅटरी मारली बॅटरीचं त्या आरशावर मारली तर ते काय होतं की तिथे तिथे त्या आरशावर ते बॅटरीचे जो प्रकाश आहे तो प्रकाश पडतो आणि तो तिथून काय होतं परत येतोय परत येतोय वेगवेगळ्या कोणामधून तो काय होतं परत येताना दिसतोय. मग काय होतंय ते त्याचं काय झालं तर तो जो जी लाईट मिळाला बॅटरी मधून जो लाईट गेला आपण त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो प्रकाश म्हणतोय. मग तो काय होतं तो प्रकाश काय बॅटरी मधला जो प्रकाश आरशावर पडलाय आणि तो परत आलेला आहे. मग याला काय म्हणतो आपण काय म्हटलंय प्रकाशाचे परावर्तन झालेले असं म्हटलेलं आहे. म्हणजे मग एखादी कोणती पण क्रिया असेल एखादी क्रिया करताना एखाद्या पृष्ठभागावर त्या क्रियेच्या त्या पृष्ठभागावर काय प्रकाश किरण पडतात व तो त्या पृष्ठभागावर ते प्रकाश किरण काय होतात परत येतात मग त्याला काय म्हणणार आहोत आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणणार आहोत. आणि त्या क्रियेला काय म्हणतो आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. परत मग परावर्तनाचे काही प्रकार आहेत. मग काय सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाशाचे नियमित परावर्तन होते. आणि सपाट भाग असेल किंवा सरळ भाग असेल याच्यावर जे प्रकाशाचे जे परावर्तन होतंय असं वरून इथून काय पडला प्रकाश पडला आणि त्याचं परावर्तन कसं होतंय त्याच दिशेने होतंय काय होतंय नियमित होतंय. असं जर पडलाय तर हे इथून पडला प्रकाश तर इथेच जाणार आहे इथून जर पडला तर हे इथेच जाणार एकसारखंच होतंय म्हणजे काय होतं नियमित परावर्तन होतंय. कशाला सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाशाचे परावर्तन कसं होतं नियमित होतं. आणि त्याच्याच उलट जर खडबडीत असेल किंवा झिगझॅग असेल ना आपण एकसारखा नसेल तो भाग त्याच्यावर जर प्रकाशाचे परावर्तन पडले तर प्रकाश पडला तर त्याचं परावर्तन पण कसं होतं तसंच खडबडीत होतं किंवा अनियमित होतं. कसं होतं अनियमित होते. मग काय हे दोन प्रकारचे प्रकाशाचे परावर्तन सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर तिथे नियमित परावर्तन होते. कसं होतं नियमित परावर्तन होते. आणि इथे जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर इथे अनियमित प्रकाशाचे काय होतात प्रकाशाचे परावर्तन होताना दिसत आहे. तर प्रकाश काय आहे हा आपल्या सभोवतील जे घटक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती पुरवणारा एक संदेशवाहक आपण त्याला काय म्हणू शकतो. आता केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय सूर्यास्त इंद्रधनुष्य यासारखे जे निसर्गात होणारे बदल आहेत हे आपण प्रकाशाच्या मदतीने किंवा प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आता प्रकाश असेल तर सूर्योदय झाला आहे किंवा सूर्यास्त झाला आहे किंवा इंद्रधनुष्य प्रकाश असेल तरच आपल्याला आकाशामध्ये काय होणार इंद्रधनुष्य दिसणार. मग ह्या ज्या नैसर्गिक घडामोडी आहेत याचा आनंद फक्त आपण प्रकाश आहे म्हणून प्रकाशाच्या अस्तित्वामुळे याचा आनंद आपल्याला घेता येतो आहे. आणि आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार जी वनसृष्टी आहे रंगीबिरंगी जे फुलं आहेत
किंवा दिवसा निळसर दिसणारे आकाश आहे किंवा संध्याकाळ जर झाली तर त्या आकाशामध्ये किंवा पिवळा असा तांबडा असा लालसर कलर पण आपल्याला कधी कधी सूर्यास्त होताना दिसतो. म्हणजे मग अंधारात जे चमकणारे जे तारे आहेत, आपण म्हणतो की दिवसाच फक्त आपल्याला प्रकाश दिसतो, आपण प्रकाशाचा अनुभव घेऊ शकतो किंवा आनंद घेऊ, तसं नाहीये. रात्री पण काही प्रमाणात काय होतं, आकाशामध्ये प्रकाशाचं अस्तित्व असते. मग त्याचबरोबर काय म्हणजे रात्रीच्या वेळी जे चमकणारे तारे आहेत, तसंच आपल्या सभोवतालच्या कृत्रिम वस्तू देखील सुद्धा आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वामुळे काय आपण पाहू शकतो. आणि त्या प्रकाश म्हणजे सृष्टीची संवेदना निर्माण करणारे एक विद्युत चुंबकीय प्रारणे आहे. काय थोडक्यात आपण म्हणू शकतो की प्रकाश हा काय आहे, ही जी सृष्टी आहे, सृष्टीची प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी एक विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. म्हणजे आपली जी दृष्टी आहे, डोळ्यांनी आपण जी बघतो तिला आपण काय म्हणतो, थोडक्यात दृष्टी म्हणतो. दृष्टीमध्ये जे संवेदना निर्माण, आपल्या डोळ्यांमध्ये जे संवेदना निर्माण होतं आणि त्या संवेदनांच्या मदतीने संवेदना निर्माण झाल्यावर आपण काय आपल्या सभोवतालचे जे विविध अनुभव आहेत, विविध जे बदल होत आहेत निसर्गामध्ये किंवा आपल्या ज्या वातावरणात, त्याचे आपण काय आनंद घेऊ शकतो किंवा तो अनुभव घेऊ शकतो. कशाच्यामुळे? तर फक्त प्रकाशाच्या मदतीमुळे. मग आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध पृष्ठभागावर प्रकाशाचे होणारे परावर्तन हे काय असते, भिन्न असते. आत्ताच बघितलं की आपण सपाट किंवा गुळगुळीत जो भाग असेल तिथे तो प्रकाशाचे परावर्तन कसे होते, नियमित होते. आणि तो जो खडबडी किंवा वर खाली अशी जर जागा असेल तर तिथे प्रकाशाचे परावर्तन कसे होते, अनियमित होते. या प्रकारे दोन 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 प्रकारे काय होत आहे, प्रकाशाचे परावर्तन, नियमित आणि अनियमित. नियमित कधी होतं, जेव्हा सपाट किंवा गुळगुळीत भाग असेल तर तेव्हा काय होतं, प्रकाशाचे नियमित परावर्तन होते, म्हणजे एकसारखे परावर्तन. जसा प्रकाश पडला, जेवढ्या 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 प्रमाणात त्या सपाट किंवा पृष्ठभागावर प्रकाश पडला तेवढ्याच प्रमाणात त्या प्रकाशाचं परावर्तन होतं. पण तो जो खडबडीत किंवा खालीवर जर जागा असेल तर जेवढ्या प्रमाणात त्या जागेवर खडबडीत जागेवर प्रकाश पडला तेवढ्याच प्रमाणात काय होतं, त्या प्रकाशाचं परावर्तन होताना दिसत नाही. मग ते त्याला काय म्हणतो आपण, अनियमित प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. आता आपण पुढे बघणार आहोत आरसा व आरशाचे प्रकार, म्हणजे मिरर अँड टाइप्स ऑफ द मिरर. सर्वात पहिला आपण आरसा म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. आता आपल्या घरात आपण रोजच दिवसात किती वेळा तरी आरशासमोर उभं राहतो किंवा आरशाचा उपयोग करतो. कारण त्यात असे सवय असते, उठल्या उठल्या आरशासमोर जातात. म्हणजे आपण मोजू शकत नाही, अगणित किंवा मोजू शकत नाही अशा इतक्या वेळेला आपण दिवसभरातून आरशासमोर उभं राहतो. तो म्हणजे आरसा म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते. म्हणजे एखादी चकाकणारी वस्तू असेल तर तिथे काय होतं, प्रकाशाचे परावर्तन कसे होते, स्पष्ट होतं आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात तिथे प्रकाशाचे परावर्तन मिळेल. कारण काय, चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त काय होतं, त्या प्रकाशाचे परावर्तन होते. म्हणजे एखादा चकचकणारा पृष्ठभाग असेल तर त्याच्यावर प्रकाश काय होतो, कमी शोषला जातो. प्रकाश कमी शोषला गेला तर त्याचे परावर्तन तेवढेच काय होते, जास्त प्रमाणात होते व आपल्याला त्या प्रकाशाचे परावर्तन जास्त प्रमाणात बघायला मिळते. मग आरसा पण हा एक अशाच प्रकारचा एक सपाट आणि चकचकणारा गुळगुळीत असं काय आहे, एक पृष्ठभाग आहे. मग आपण विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आपण आरसा असे म्हणतो. आता आपण आपल्या घरातला आरसा बघितला तर प्लेन असतो, खरबडी असतो का, नाही, प्लेन असतो आणि सपाट असतो आणि एकदम त्याला काय असते, चकचकाकी असते, असं एकदम वेगळीच एक प्रकारची शाईन असते त्याला. मग काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, आपली जी प्रतिमा आहे आपल्याला तिथे काय होते, त्या प्रतिमेचं परावर्तन म्हणजे ती प्रतिमा आपल्याला एकदम स्पष्ट दिसते, काय होते, सुस्पष्ट दिसते आहे. आणि त्याचमुळे आपण म्हणजे काय होतंय, जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला काय म्हटले आहे, विज्ञानाच्या भाषेत आरसा असे म्हटलेले आहे. आणि हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. कसा आहे, आरसा हा परावर्तनशील
परावर्तनशील पृष्ठभाग आहे का, तर तो आरसा हा चकचकणारा पृष्ठभाग पण आहे. मग चकाकी असल्यामुळे काय करतो, तो प्रकाश हा कमी प्रमाणात शोषून घेतो आहे आणि त्या प्रकाशाचे परावर्तन हा तो जास्तीत जास्त प्रमाणात करतो. आता आपण उदाहरणार्थ आपण आरशासमोर उभं राहिलो, आपली प्रतिमा चकाकतो म्हणजे काय होतंय आपल्या, आणि काही सेकंदात त्या आपल्या प्रतिमेचं तिथे काय होतं, ते प्रकाशाचं काय होतं, तिथे तो प्रकाश शोषून घेतो आणि काही सेकंदात आपल्याला आपली प्रतिमा परत मिळते. म्हणजे आपल्याला त्या प्रतिमेचं परावर्तन होताना दिसतं आहे. कशामुळे, फक्त हे त्याच्यावर आपण त्या आरशावर काय होतं, प्रकाश पडतो, आपण आरशासमोर उभं राहतो आणि त्या आरशावर आपली जी प्रतिमा दिसते त्याच्यावर काय होतं, प्रकाश पडतो आहे आणि तो चकाकी असल्यामुळे, वेगळ्या प्रकारे त्याला काय असते, शाईन असल्यामुळे काय होतं, आपली जी प्रतिमा आहे तिथे काय होते, तो कमी प्रमाणात शोषून घेतो आणि पण काय होतं, त्याचं परावर्तन आपल्याला जी प्रतिमा दिसते आरशामध्ये ती एकदम स्पष्ट दिसते आहे. कशी दिसते, स्पष्ट दिसते. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशांचा वापर करत असतो. मग आपण असेच हे आरशांचे आपण आता पुढे काय बघणार आहोत. आरशांचे सपाट व वक्र गोलाकार असे दोन मुख्य प्रकार इथे आपण अभ्यासणार आहोत. कोणता, एक आहे सपाट आणि वक्र गोलाकार. आरशाचे दोन प्रकार पडतात, सपाट आणि वक्र गोलाकार. तर आधी आपण बघणार सपाट आरसा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी सपाट आरशाचा वापर करत असतो. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिला जातो. काय, अॅल्युमिनियम किंवा चांदी सपाट आरशावर काय होतं, सपाट गुळगुळीत काच घेतात आणि त्याच्या मागील पृष्ठभागावर काय होतं, अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा असा परावर्तक एक लेप दिला जातो. तो लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. मग तो लेप दिल्याने काय होतं, सपाट आरसा तयार होतो आहे. आणि मग काय होतं, मागची जी बाजू आहे ती त्या आरशाची काय, मागची बाजू ही प्लेन होते. कशामुळे, अॅल्युमिनियम आणि चांदीचा तिथे, त्या धातूचा तिथे आपण तिथे काय लेप देतो आहे. मग काय होतं, तिथे तो लेप दिल्याने तिथे काय सपाट आरसा तयार होतोय. आणि परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक होते. का, तर आरसा कसा असतो, परावर्तक असतो. म्हणजे काय होतंय, आरपार जात आहेत त्याच्यातले ते किरण. काय, सपाट आरसा असतो आणि एक काच घेतलेला असतो. काच हा आरपार असतो. म्हणजे लाईट जर मारला किंवा किरण जर गेले ते आरपार जाते, त्याचं परावर्तन होणार नाही. मग परावर्तन होतात त्या त्या काचेचं आरशात रूपांतर करण्यासाठी त्याच्या एका बाजूला काय सपाट पृष्ठभागावर अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा इथे लेप दिला जातो. आणि मग ती जी बाजू आहे, परावर्तक पृष्ठभागाची बाजू ही अपारदर्शक करतात. कशी करतात, अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागात संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपवर लेड ऑक्साईड सारखा पदार्थांचा लेप सुद्धा दिला जातो. अॅल्युमिनियमचा आणि चांदीच्या धातूचा त्या एका सपाट पृष्ठभागावर लेप दिल्यानंतर ती जी बाजू आहे ती परावर्तक पृष्ठभागाची बाजू ही अपारदर्शक होते. काय होते, अपारदर्शक होते. म्हणजे जे प्रकाश आहे किंवा किरण आहे हे आरपार जात नाही. काय होतात, आधी पारदर्शक असल्यामुळे ते किरण किंवा तो प्रकाश आरपार जायचा. मग त्याच्यामुळे त्या काचेच्या एका सपाट बाजूला अॅल्युमिनियम किंवा चांदीचा लेप दिला. मग ती बाजू काय झाली, अपारदर्शक झाली. मग अपारदर्शक झाल्यामुळे त्या काचेचं रूपांतर कशात झालंय, आरशामध्ये, सपाट आरशामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मग ते अपारदर्शक बाजूचं संरक्षण करण्यासाठी परत त्याच्यावर काय होतं, लेड ऑक्साईडचा काय होतोय लेप, या पदार्थाचा लेप दिला जातोय. कशाचा, लेड ऑक्साईडचा. लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा त्याच्यावर परत काय होतं, लेप दिला जातो. आणि मग आधी कशाचा लेप दिला होता, अॅल्युमिनियम व चांदीच्या या धातूच्या पदार्थांचा लेप दिला होता. मग तो त्या
चांदी किंवा अॅल्युमिनियमच्या धातूच्या लेपचं संरक्षण करण्यासाठी किंवा ते अपारदर्शक जो पृष्ठभाग आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी, तो गंजू नये किंवा लवकर खराब होऊ नये यामुळे काय होतं, त्याचं संरक्षण करण्यासाठी त्या अॅल्युमिनियम किंवा चांदीच्या लेपवर परत नंतर लेड ऑक्साईडचा लेप दिला जातो. लेड ऑक्साईडच्या लेपमुळे काय होतं, त्या अपारदर्शक बाजूचं काय होतं संरक्षण होतं व ती बाजू लवकर काय होते गंजत नाही किंवा त्याची लाईफ आहे ती जास्त काळ चालू राहते किंवा त्याची लाईफ वाढण्याची शक्यता असते. कशामुळे? लेड ऑक्साईडचा लेप दिल्यामुळे. इथे मी ही सपाट आरशाची काय काढलेली आहे, आकृती काढलेली आहे. तर त्या सपाट आरशावर काय होतं, आरशावर सपाट आरशावर लंबरूप किरण पडतात. कसे पडतात? लंबरूप किरण पडतात. आणि मग काय होतं, ते किरण पडल्यानंतर काय होतं, ते परत काय होतं परावर्तित होतात. काय होतं? परावर्तित होतात. म्हणजे परत काय होतं, ते किरण कसे होते परत येतात. त्यांची परत आपल्याला काय होते प्रतिमा दिसते. मग आपल्या घरातील आरशासमोर आपण जर उभे राहिले, आपण दिवसभरातून किती वेळा आपण आरशासमोर उभे राहतो, तर आधी आपण कधी निरीक्षण केलं नाही किंवा कधी विचार पण केला नाही की या आरशातून आपली प्रतिमा कशी दिसते किंवा या आरशामध्ये आपली प्रतिमा कशी तयार होते. ते आता आपण अभ्यासून घेऊ किंवा समजून घेऊया. घरातील आरशासमोर उभे राहिले असता आरशात सुस्पष्ट अशी प्रतिमा दिसते. काय होते? आपल्याला एकदम स्पष्ट आणि क्लिअर अशी आपल्याला त्या आरशामध्ये काय होते प्रतिमा दिसते. आरशात प्रतिमा कशी तयार होते, काय आरशात प्रतिमा तयार कशी होते हे आपण समजण्यासाठी बिंदू स्रोताच्या प्रतिमेचा काय करणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत. काय जे बिंदू म्हणजे काय होते, असंख्य बिंदू एका त्या आरशावर काय होतात, असंख्य बिंदू काय होतात त्या आरशावर पडतायत आणि ते एका विशिष्ट ठिकाणी काय होतात, ते सगळे बिंदू जमा होतात आणि त्या बिंदूंच्या एकत्रीकरणामुळे काय होते, प्रतिमा कोणत्या पण प्रकारची काय होते प्रतिमा तयार होते. मग ती कशी तयार होते, त्या बिंदूंच्या स्रोतांची प्रतिमेचा आता आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मग त्याच्यापासून कशी प्रतिमा तयार होते हे पण समजून घेणार. तर बिंदू स्रोतांपासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात. काय होते, जे बिंदू स्रोत आहे त्याच्या सर्व दिशांनी काय, हे बिंदू स्रोत आहे बिंदू, याच्या सर्व दिशांनी काय प्रकाश किरण निघतात. काय होतात, हे बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, त्याच्या सर्व दिशांनी चारही बाजूंनी काय होते, सर्व दिशांनी काय होते प्रकाश किरण निघतात. काय होतात, सर्व दिशांनी काय होते प्रकाश किरण निघतात. त्यापैकी अनेक किरण आरशावर पडतात. काय होतात, मग यापैकी काय होतात, अनेक किरण काय होतात, खूप असंख्य किरण काय होतात, हा आरसा आहे आरशावर काय होतात पडतात. हे काय होतं, एक बिंदू स्रोत आहे, त्याच्यातील असंख्य काय होतात, त्याच्या सर्व दिशांनी काय होतं प्रकाश किरण काय होतात बाहेर पडतात आणि त्यापैकी काही असंख्य प्रकाश किरण कुठे, अनेक प्रकाश किरण कशावर पडतात, आरशावर पडतात. मग ते आरशावर पडलेले प्रकाश किरण आणि परावर्तित होऊन ते डोळ्यांसमोर पोहोचतात. मग काय होतंय, हे आरशावर काय होतात, हे प्रकाश किरण काय होतात आरशावर पडतात. मग ते आरशावर हा अपरावर्तित काय होतं, आरपार जाता येत का नाही, ते का आरपार जात नाही, तर आरशाच्या एका बाजूला काय केलेलं आहे, अॅल्युमिनियमचा काय लेप दिलेला आहे आणि त्या लेपचं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्यावर परत लेड ऑक्साईडचा लेप दिलेला आहे. कशाचा? लेड ऑक्साईडचा लेप दिलेला. मग हे काय होत, हे बिंदू स्रोतात ही प्रकाश किरण काय होतात आरशावर पडतात आणि त्यातून काय होतंय, ते किरण परत काय होतात परावर्तित होतात. काय होतात, परावर्तित होतात आणि ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. काय होतात, ते जे परावर्तित झालेले किरण आहेत ते आपल्याला दृष्टीवर पोहोचतात. किंवा जे आपले दृष्टीचे पटल आहेत त्याच्यावर काय होतात, ते पोहोचतात आणि परावर्तनामुळे हे किरण अशा मागे ज्या बिंदूंपासून असल्यासारखे भासतात त्या बिंदूंवर बिंदू स्रोताची प्रतिमा तयार होते. मग काय आहे, ही जी प्रतिमा तयार झाली, जे परावर्तित किरण आहेत, काय आरशावर किरण पडले त्याचं परत काय होतं परावर्तन रिफ्लेक्शन होतं, म्हणजे परत येत आहे. काय होतं, परत येत आहे. मग हे जे परावर्तनामुळे जे किरण आरशा मागील बिंदू आहे, आरशा मागील जो बिंदू आहे त्या बिंदूमध्ये काय सगळे एकवटले आहे, सगळे एकत्र झालेले आहे. आपल्याला काय होतं, ते असं भासतंय की आरशा मागे जो बिंदू आहे त्या बिंदू पासून काय होतं, ते परत आल्यासारखे आपल्याला काय होतात भासतात. काय होतं, आपल्याला असं वाटतं की ते बिंदूंपासून काय परत आलेले आहे आणि त्या बिंदूवर बिंदू स्रोताची काय होते, मग तिथे काय होते प्रतिमा तयार होते आणि तिथून काय होतं, मग एक प्रकारचा प्रकाश पडतो आणि मग तिथे आपल्याला काय होते, आपली प्रतिमा ही स्पष्ट आणि क्लिअर दिसते आहे. आता ही सपाट आरशाची जी प्रतिमा आहे त्याच्यावर काय,
हे जे लंबरूप किरण पडतात, कोणते किरण पडतात? लंबरूप किरण पडतात आणि सपाट आरशावर लंबरूप किरण पडले तर त्याचं परावर्तन पण कसं होतं? लंबरूपच होते. का ते परावर्तित पण कसं होतं? लंबरूपच होते. का तर जो पृष्ठभाग आहे सपाट आणि गुळगुळीत आहे. काय होतं? काय मगाशी आपण बघितलं सपाट आणि गुळगुळीत भागावर प्रकाशाचे परावर्तन कसं होत आहे? नियमित होतंय. आता हे लंबरूप जे किरण पडले ते नियमित आहे, त्याचं परावर्तन सुद्धा नियमितच झालेलं आहे. का तर पृष्ठभाग आपण कोणता वापरला आहे? आरसा कोणता वापरला? सपाट आणि गुळगुळीत आरसा वापरला असल्यामुळे आपल्याला तिथे त्या किरणांचं किंवा प्रकाशाचं परावर्तन हे सुद्धा आपल्याला जसे ते किरण पडले लंबरूप दिशेने पडले तर त्याचं परावर्तन सुद्धा कसं होतं? लंबरूपच होत आहे.